सोलापूरमध्ये आज महाविकास आघाडीच्या वतीने संग्राम मोर्चाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि सोलापुरातील 4 हुतात्मा स्मारकाजवळून हा संग्राम मोर्चा जो आहे तो निघणार आहे। आपण पाहतोय महाविकास आघाडीच्या वतीने हा संपूर्ण मोर्चाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर जिल्हाभरातून जवळपास 10,000 कार्यकर्ते येणार असल्याचं काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे आणि त्यासाठीच या ठिकाणी जोरदार तयारी जी आहे ती या संग्राम मोर्चाची करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय बैलगाड्यातून देखील या मोर्चामध्ये काय कार्यकर्ते जे आहेत ते निघणार आहेत आणि एकंदरीतच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा ही प्रमुख मागणी जी आहे ती यामध्ये आहे। त्याचबरोबरीनं वेगवेगळ्या मागण्या ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा जो आहे तो काढण्यात येणार आहे। खरं तर शेतीमालाला हमीभाव जो आहे तो मिळाला पाहिजे, कॅनॉलमधून योग्य पद्धतीनं पाण्याचं नियोजन जे आहे ते केलं पाहिजे, 24 तास वीज पुरवठा आम्हाला मिळावा, त्याचबरोबरीनं शेतकऱ्यांच्या पाणीपट्टीत 10 पट वाढ जी केलेली आहे ती दर कमी करावेत, त्याचबरोबरीनं PM किसान असेल, वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्याचे जे काही अनुदान आहेत ते देखील मिळावे, दुधाला जो 40 रुपयांचा दर आहे तो मिळावा, त्याचबरोबरीनं विविध समाजाचे जे आरक्षणाचे प्रश्न आहेत ते प्रश्न देखील मार्गी लावावेत। म्हणजे विशेषतः धनगर समाज असेल, मराठा समाज, कोळी समाज, मुस्लिम समाज यांचं आरक्षण जे आहे ते या मागण्या होत आहेत, त्याचे आंदोलनं सुरू आहेत आणि त्याचे जे काही मागण्या आहेत त्या पूर्ण व्हाव्यात या मागणीसाठी या ठिकाणी हा मोर्चा जो आहे तो आज काढण्यात येतोय। सोलापुरातील 4 हुतात्मा स्मारकापासून हा मोर्चा जो आहे तो निघणार आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार आहे। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली हा संग्राम मोर्चा जो आहे तो आज सोलापूरमध्ये निघताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन सुशांत राऊतसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।